येस सर. असंच फुकलं तर चालतंय ना? काढू का? आई ग. गणपती बाप्पा मोरया. काय आमच्या इथं एवढं ट्रॅफिक व्हायला लागलं ना विषय मला कळना झालं इथं काय करायचं काय नाही. बाय बाय बाय. चलो गाईज लेट्स गो. हे मित्र आहे ना कधी कधी येण्याला त्रास देतात काय मला. 2 जणांनी आहे ना आपल्याला बोलवलं. विषय कशासाठी काय नाही, टाइमपास गाडी बघायची. गाडी बघितली बोलतो. रांगा पण बोलवते, सुशील पण बोलवते. पर ती गोष्ट झाली माझ्यामध्ये आहे ना एनर्जी येत नव्हती. कारण विषय असा झाला की दिवसभर आज सॅटर्डे असल्यामुळे ना उपवास होता ना माझा. तर जरासं आता भूक पण लागली होती. पण ह्यानी फोन करून करून आता असा त्रास दिला. म्हटला नाही तू येच आता येच. पण ठीक आहे बाबा आलो. सो गाइज व्हॉट्स अप एंड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप यू गाइज आर डुइंग ॲब्सोल्युटली फाईन. चॅनलवरती आहे ना जेव्हापासून आहे ना गाडीचे व्हिडिओज टाकायला लागलो ना तेव्हापासून काय बूम झालंय माहिती का प्रत्येक गोष्टीमध्ये. चलो ठीक आहे त्याच्यामध्ये आता एवढं तुम्हाला चेंजेस नाही बघायला भेटणार. म्हणताल की काय झालं काय नाही. आता ते यूट्यूब ॲनालिटिक्स मध्ये जे काही गोष्टी होतात ते काय नाही होते ना त्याच्याबद्दल मी सांगतोय. मे बी ते ज्यांना कुणाला माहीत असेल त्यांना माहीत असेल, काही जणांना तर ते माहिती पण नसणार आहे. बाय द वे दॅट्स अ डिफरंट पार्ट. गाईज आपण आहे ना आपण म्हणजे मी आहे ना चॅनलचं नाव चेंज केलं. आता चॅनलचं नाव याच्यासाठी चेंज केलं कारण ते ग्रॅव्हिटी म्हणजे या गाडीला आहे ना मी दरवेळेस बघा आता 2-3 व्हिडिओ तर तुम्ही म्हणजे पहिल्यापासून या गाडीचे जर व्हिडिओज तुम्ही बघितले असेल ना तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी ही गाडी चालवण्याबद्दल आहे ना एक असं गणपती बाप्पा मोरया. गाडी चालवण्याबद्दल ना एक अशी गोष्ट तुम्हाला सांगायचं की मोशन वगैरे क्रिएट होतं आणि त्या राऊंडिंग मध्ये गाडी चालती ना ॲक्च्युली गाडी चालती ना तर त्या टायमाला फील होतं ग्रॅव्हिटी. खरं सांगतो ग्रॅव्हिटी फील होती. म्हणजे असं ते मोशन लूप असतो ना मला ते प्रॉपर एक्सप्लेन नाही करता येणार. पण एवढं लक्षात ठेवा की ग्रॅव्हिटी फील होती. असं गाडीचं जे मोशन क्रिएट होतं ना मोमेंटम एक नंबर. त्याच्यामुळे आहे ना मी विचार केला की यार ग्रॅव्हिटी नाव ठेवूया. जय शिवशंकर. आज हनुमानाच्या मंदिरामध्ये पण नाही गेलो. जायचं होतं मला. बघूया आता जाता जाता बाहेरून पाया पडायचं. तसं तर मंदिराच्या इथून नाही जायला जमणार आहे. ह्याचं आहे ना ब्रेकचं सेन्सर एकतर काम करत नाहीये का ब्रेक ऑइल कमी झालंय का मग ABS वर्क नाही करत. या तिन्हीपैकी काहीतरी एक फंडा नक्कीच झालेला आहे. इथंच देवाच्या पाया पडतो. ही गाडी भारी आहे ना 250 आहे सुझुकी. ह्या गाडीचं रॅप एक करायचंय मला. डोक्याची ना बुद्धी अशी खराब झाल्यासारखी झाली. काम एवढी पेंडिंग पडल्यात. एडिटिंग चालू आहे, शूट चालू आहे. भाई काय 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 गोष्टी करायला लागलो. ठीक आहे आता करायला तर लागणारच आहे. वी हॅव नो ऑप्शन. एम्पायर बनवायचंय म्हटल्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टींना काय बघून चालायचंय. गाडीचा आवाज आज शांत वाटतोय की आज जास्त वरडत नाहीये गाडी. आज एकदम इज्जतीत चालली आहे. एकतर प्रॉपर तिला फोन वाजतोय का काय काय कळत नाही रा. नाही आज फुल शांततेत चालली आहे गाडी. आणि तसं पण गाडीला ज्या टायमिंगला मी एडिटिंग करतो ना गाईज तेव्हा मला असं वाटतं अरे गाडी आहे ना शांततेत जेवढी चालेल ना तेवढी बरी वाटते. नाहीतर ते उगाच असं दिस इज कॉल्ड मोशन गाईज. आणि गाडीचा आवाज पण वाढला. मी इज्जतीत चालवत होतो ना फुल इज्जतीत चालत होती. जशी पळवली थोडी आवाज वाढला. बाय द वे गाईज शूट वगैरे जेव्हा चालू असते ना माझ्यासाठी तो दिवस आहे ना एक नंबर असतो. म्हणजे शूट मध्ये कसं नवीन नवीन लोकांना भेटता येतं. त्यांच्यासोबत शूट करायला पण मजा येते ना. तर त्याच्यामुळं कसं जरा मूड असतो बनतो.
एक तर शूट करायला आणि सेकंडरी भाई गाडी चालवायला ही. खरं बघायला ना मला शूट करायला जी मजा येते ना नेक्स्ट लेवल. म्हणजे माझ्यासाठी आहे ना ते काम नाहीये, माझी हॉबी आहे ती. शूट करताना मी प्रत्येक गोष्ट आहे ना विसरून जातो की काय चाललंय काय नाही चाललं लाईफ मध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना गायब होऊन जातात ऑटोमॅटिक. आणि बाय द वे गाईज आमचा 4 जणांचा प्लॅन तर कन्फर्म झालेला आहे. आता 4 जणांमध्ये कोण कोण आहे? मी, श्रीरंग, सूर्या पण येतोय बहुतेक, आणि आदित्य. असे आम्ही 4 जण जर फिक्स झालोय. लोकेशन तामिनी घाट झाले, जे की आम्ही ऑलरेडी तिथं बऱ्याच वेळा जाऊन आलोय. बट सीन असा आहे की तिथं जायला आणि तिथले रोड एवढे भारी आहेत ना की तिथं कधी पण जा मजाच येते. त्यामुळे तामिनी घाटात जायचा तसा प्लॅन तर केलाय. लेट सी की अजून जर कुठला दुसरा प्लॅन असेल ना तर तो पण आपण ट्राय करू शकतो. मस्त साऊंड यायला लागलाय ना आता. येस येणारच. लोक लय भारी बघतात, काय मजा यायला लागली. मी आता आहे ना थोडाफार यूज टू व्हायला लागलोय गाडी सोबत. खरंच व्हायला लागलोय. बाय द वे माझ्या व्लॉग्स मध्ये आता तुम्हाला सध्या हेच रोड दिसत असेल ना सेम. काय करू नाही शकत आता. राहतोच इथे म्हटलं तर दिसणारच. चला आज एअरपोर्ट दाखवतो तुम्हाला. एअरपोर्ट वरनं जाऊ आज. दरवेळेस इकडनं जातोय ना. आज एअरपोर्ट वरनं दर्शन दाखवू तुम्हाला कसे असतं. इकडनं जातो दरवेळेस. आता सरळच एअरपोर्ट आहे आणि आलं सुद्धा एअरपोर्ट. खरं सांगायला गेलं ना 3.5 ते 4 किलोमीटर नाही राव. 3.5 किलोमीटरच्या आसपासच एअरपोर्ट आहे. मधनं जर आलं तर 2.5 किलोमीटर पण लय झाले. एअरपोर्ट मध्ये आतमध्ये गाडी घातली असती पिकअप आहे म्हणून, नाही का. पिकअप काढायला चाललंय जसं कुणाला म्हणून घालू का गाडी आतमध्ये. पण नाही राव 10 मिनिटं जातील एक्स्ट्रा. आधी सुशील थांबला एवढा वेळ झाला. गाडी इज व्हेरी सेक्सी यार. मी लय वेळा बोललो नाही का गाडी माझी अशी आहे, गाडी माझी तशी आहे. हाय तर हाय यार. आता काय म्हणताल तुम्ही तारीफवर तारीफ करत असते नुसता. तारीफ नाही, हाय ते गाडीसाठी प्रेम. प्रत्येकाला आपापल्या गाडीसाठी असतं. आता खरं जर सांगायला गेलं तर डॉमिनर वरती मला तेवढं प्रेम नाही झालं कधी. पण भाई ही गाडी जेव्हापासून आता आपण म्हणतो ना गाडीला माग वळून बघायला बघतो नाही का आपण. जिथं पण पार्क करेल तिथून एकदा तरी बघतो. ते खरं प्रेम आहे असं वाटतं. बघतो दरवेळेस. मला वाटतं सरळच जाऊया नाही का मेन रोडनी. आतल्या रोडनी गेलं ना तर अजून जास्त टाइम कन्झ्युम होत राहील. कशी रोअर करते ना. अरे थांबलं पण अशी रोअरिंग मध्ये असते. सिग्नल सुटलाय. बरं 9 वाजले. बालक लावल्यापासून पण आहे ना कॉन्फिडन्स 1 नंबर वाढलाय. आणि तसं जर बघायला गेलं तर गाडी घेतल्यापासून मी या साईडने पहिल्यांदा आलो. अरे एअरपोर्टच दाखवलं नाही तुम्हाला. मी डायरेक्ट आलो. हाय शपथ विसरलो. असं गोष्टी होत राहतात माहिती का. लय डोक्यात काय ना काहीतरी असं चाललेलं असतं ना तर विसरून जातो माणूस. किती क्यूट मुलगी होती ती छोटीशी. वा 50-55 60 गाडी. अजून आहे ना मला तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीबद्दल आहे ना बोलायचं होतं. काय होतं घरामध्ये गेल्यानंतर काय गोष्टी ना आठवतं डोक्यात चाललेल्या असतात. इथं असं आहे ना आठवत नाही. गाडी चालवताना तर तसं पण आहे ना नाही आठवत. आईला हवा कमी आहे का ओके.
आहे ना 1-2 दिवसापासून असं वाटायला लागले की काहीतरी मिसिंग आहे नाही का. म्हणजे मला कळत नाही कोणती गोष्ट काय राहिली आहे का काय मिसिंग आहे, पण आहे असं फील होतंय मला. आईस विमाननगर मध्ये आलेलो आहे आपण. 40-60% गाडी आहे ना मागच्या ब्रेकला कंट्रोल करायला लागायला लागली. हा काय इश्यू आहे ना मला एकदा दाखवायला पाहिजे. काय झालंय, काय सेन्सर वर्क करणार का काय. आज मी वेगवेगळे रूट घ्यायला लागलोय. या रूटनी पण नव्हतो आलो मी, तरी ट्राय करतोय मी ब्रेकला नाही का कंट्रोल करायचा. ठीक आहे जाऊन दे यार. ते ब्रेक 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 बद्दल किती वेळ बोलत राहणार आहे. हा मला आहे ना असं आहे ना बोर टाईप व्हायला का लागले माहिती का. सेम आणि हे ट्रॅफिक, या ट्रॅफिकच्या चक्कर मध्ये आहे ना काय निघाणं पण झालंय. असं आतनं जे निघतो ना किडा तो पण निघाणा झालाय. घरामध्ये एक मम्मी मागे लागली प्रत्येक गोष्टीमध्ये. आता काय सांगू काय लागली. अरे लग्न कर म्हणते रे, बाकी काय नाही. पण भेटली पण पाहिजे ना बाबा तशी पोरगी. तर काय करू. मला म्हणते तू घेऊन ये. कुठून घेऊन ये. मार्केटमध्ये भेटतात का काही, सुपर मार्केटमध्ये भेटतात पुरी. हा असं वाटतं रॉकेट घेऊन चाललोय नाही की मी. टरकाळ्या फोडती टरकाळ्या. फायर सोडायला लागली गाडी. बॅक फायर भाई, बॅक फायर सोडलाय. खतरनाक विषय झालाय. मी गाडीवाला पळवली नाही. बॅक फायरचा विषय जरा वेगळा असतो, पडतो तो. आपण आलोय खराडी बायपास. आयला धूळ बघितली का किती इथं आयुष्यामध्ये. ज्याच्याकडे ना आपल्याला या गाडीचं काम करायचं ना, रेडियम वगैरे ब्रँडिंग करायची आहे ना, ते लोक म्हणजे तो व्यक्ती आहे ना आता नाही आहे तिथं. मी मागच्या वेळेस डॉमिनरचं पण काम आहे ना त्याच्याकडनंच केलं होतं हडपसरमधनं. तो व्यक्ती आता 8 वाजता क्लोजिंग टाईम आहे त्याचा. सो त्यांनी जर दुकान क्लोज केलं. आपण 8:30 वाजता घरातनं निघलो. आता 9 वाजलं ऑलमोस्ट. सुशील मागाशी येऊन थांबलाय. भेटायचे नो रिझन भेटायसाठी. पोरांना भेटायला खरं सांगू का रिझन नाही लागत. मजा येते विदाऊट रिझन भेटतात. फालतूमध्ये इकडे तिकडे. अरे नाही रे बाबा, कामं आहेत पण नाही सांगता येत काय काय काम. काही कामं अशी आहेत की ती झाल्यानंतरच मजा येते नाही का सांगायला. बिहाइंड द सीनवाले गेम्स. स्क्विड गेम नाही, बिहाइंड द सीनवाले गेम्स. अरे काय सिग्नलचा विषय. लोक सगळीच निघाली. आर्मीवाल्यांना थांबवायला पाहिजे रे. पोलिसांचं आणि ट्रॅफिक पोलिसांचं काय काम नाही. जब जरूरत होती है ना तभी आर्मी वाले रोकते. पता है क्या ट्रॅफिक. मी दाखवल तुम्हाला एकदा. आहे आपल्या इथं विश्रांतवाडीच्या पुढच्या आहे ना सगळा आर्मी एरिया आहे. पुढे या. मुंबई जिंदाबाद. चल पुढे जाऊ. काय म्हणतोय. पोलिस थांबलाच माग.
ऐक बोला शेठ काय म्हणताय? फिरून फिरून लय लुकडा झाल्यावर का वाटायला लागलं का रे? आपण 2च आठवडे झालो भेटलोय ना, तरी सुद्धा कसं काय? बालक लावा चांगलं वाटतं नाही हे आतलं भारी दिसत ना. अरे बरं आहे माहिती का, त्याने तोंड दिसत नाही समोरच्याला, लय लय भारी फील होतं. हेल्मेट पण फुल फिट बसतं. काही शूट चालू आहे आता इंस्टाग्रामसाठी. मी खरं तर आहे ना प्रॉपर जॅकेट रायडिंग बिटिंग अशा ह्याच्यामध्ये करायला पाहिजे होतं, पण ठीक आहे आता काय ऑप्शन नाही आपल्याला, सध्या रॅन्डम ठरल्यात ना गोष्टी. हा गर्मीने जीव जातोय राव. लोकांचे रिॲक्शन पण घे, लोकांचे जिथं थांबल ना तिथून घे. पुढचा रोड आहे लेफ्ट. रील साठी काय काय करायला लागतं ना व्हिडिओ शूट करण्यासाठी. मला तर सवय आहे या गोष्टींची, टाइम जास्त जातो प्रत्येक गोष्टीमध्ये, पण ठीक आहे. टाइम काय झालं रे बाबा, टाइमच नाही बघितला. 9:30 पावणे 10 वाजले. कधी यायचं इकडं थांबलं, त्याला वाटलं असेल मी येतोय का काय रिटर्न ना. रीलसाठी गोष्टी आपण शूट करूया, काय 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 जशा होतील तशा, त्याच्यानंतर भेटूया. चलो बाय. गाईज आम्ही खराडीला येऊन थांबलो नाही का शूट करायला. सुशील शूट करतोय, काय माहिती काय शूट करायचंय त्याला. माझ्या आणि हिचे फोटो काढ एकत्र. हा मी ना एक असाच फोटो काढला होता त्या साईडला कुठेतरी, तिकडे बसलो होतो ना त्या टायमाला. आता इथं शूट करतोय बाई. हा हे पण लावलं अजून POV चांगलं येईल नाही का. दीदी बघायला लागली इथं. अरे घेर मी सेकंड टाइम येतोय. पहिल्यांदा आलो होतो त्या टायमाला, जेव्हा मी ना गाईज पहिल्यांदा आलो होतो नाही तर त्या टायमाला आहे ना, तो दिवस आहे की त्या दिवशी युवराजनी गाडी घेतली होती, आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. आज आलो डॉमिनोजला परत एवढ्या टायमिंग नंतर. भारी ना. अच्छा असं डिलिव्हरी करायची तुला. पब्लिक रिएक्शन या मग हायबुजा घे सरळ विषय खतरनाक करून टाक. करूया व्हिडिओ कंटेंट.
सांग ये नंबर 7028 कुणाचा घे ना कर डायरेक्ट अशीच घ्यायची काय रिएक्शन करू का मला सांग हे द्या फक्त हा येते आला ना झाला डसकली बघती की गेलं फरार जाग झालं एखाद्या पब्लिक मध्ये जाऊन व्हिडिओ रिएक्शन काढायला पाहिजे नाही नाही ते तू ये ना 05 ला घ्यायचंच नाही कधीच नाही घ्यायचं त्या पोरीचे रिएक्शन भारी आले काय रील साठी एडिट करतो मस्त त्याला आता एडिट करतो ती पोरगी बघायची बघती कायला येस दे असू दे केला कोण दे आता तू येस सर असंच फुकलं तर चालतंय ना काढू का आई ग थँक्यू आई ग चल जातो मी येस 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 थंबनेल भेटलं थंबनेल गाईज पोलिसांनी फर्स्ट टाइम पकडलं आईच्या गावात बरं झालं चेकिंग करत होते ती ड्रिंक अँड ड्राईव्हची काय विषय नाही बघितलं ना भाई पोलिसांसमोर जरी गेलो ना तरी गाडीचा आवाज येणं लय शांत आहे जोपर्यंत आपण माज करत नाही ना तोपर्यंत लय शांत आवाज आहे हॅलो 2 मिनिटांमध्ये तुझ्या ऑफिसच्या इथं येतोय चौकामध्ये आलोच भाई एवढं ट्रॅफिक आणि एवढी पोलिस काय विषय चाललाय आज काय आहे का अच्छा फ्रायडे नाईट ओय भाई डिफेंडर 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 नाही डिफेंडर नाही भाई रेंज रोवर तरी म्हटलं हायटीला काय थोडासा फरक पडला का आणि फॉर्च्युनर 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 मला वाटलं आज पोलिसांनी आहे ना पकडलं झालं आज काम फर्स्ट टाइम पण ठीक आहे त्यांचा सिनारिओ जरा वेगळा होता त्याच्यामुळे ते वेगळे चेकिंग करत होते बाय द वे त्यांच्या सोबत आहे ना आरामात राहा बोला हॅलो करा होऊन जात यार चांगले लोकच असतात ना शेवटी ते पण वैतागलेले असतात छपरी लोकांपासून काय काय असतात ना छपरीगिरी करणारे त्यांच्यापासून वैतागलेले असतात काय करणार ना ठीक आहे लाईफ मध्ये प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी अनुभव येतो बाईची ट्रिप टू सेट कुणी केली
निखिल असणार. चल जाऊ दे, तिथं गेल्यावर कळू. अरे रे, इथला आता रस्ता बंद आहे, वन वे चालू आहे. आता अख्खं फिरून जायला लागतंय वाटतं. शिट. अरे वा, भेटला, युटर्न भेटला. मला वाटलं आता लय पुढे जायला लागेल युटर्न साठी. पण भेटून गेला. पुढे थांबला असेल आता यो. इसको अभी मेरे को ऐसा लग रहा है कि ये है ना कुत्ता इधर से ना जंप करके आया. हा व्हिडिओ का काढतो, हा व्हिडिओ का काढतोय माणूस, थांबून काढतो. अरे खाली उठतो, जीव देशील. ऑफिस चालले जाईल. अरे तू कशाला व्हिडिओ काढतोय? तू काय म्हणून व्हिडिओ काढतो? नको काढू का? उडी मारून काय चाललंय तुझं? हे पण आलंय का? मग मला वाटलं तिथे आता मी तिकडे थांबणार होतो, पण म्हटलं उडी मारायला लावायची होती ना, म्हणून तू इथे थांबला. अरे तू थोडासा उड्या मारायला पाहिजे रे. बरं होईल तुझ्यासाठी. ते राईडची प्रिपरेशन का? प्रिपरेशन मग उधळकूद झाली पाहिजे ना. कधी आहे, किती वेळ झाला आलाय तू? मी म्हणत होतो तुला मी त्या दिवशी नव्हते. नाही होतं की पहिल्यापासून. कधी गाडी घेता नव्हतं? मग याड आहे का? असं काय करतो? होतं सेम असंच माउंट होतं. असंच आहे. वाटणार पण नाही की त्याला फोन लावलेला आहे आपला. मग ठीक आहे ना, अजून काय पाहिजे आपल्याला? माईक बरोबर असं इथे या साईडला असं माईक. हॅलो माईक टेस्टिंग 1 2 3 4. नवीन आपण पहिल्यापासून तेच तर चाललंय. सीएनएसच्या टायमाला पण आपण काय करायचं? एकदा तर भाई 110च्या वर आतापर्यंत हिला घेऊन नाही गेलेलो. नाही जायची, होत नाही डेअरिंग. तुला माहिती, डॉमिनर 170ला पळवली 173ला, पण हिला 100 असं वाटतं. नाही भाई, ह्यो थांबतच नाही. ह्यो विषय वेगळा आहे. ह्यो थांबत नाही, ऐकत नाही. ह्यो घोडा आहे ना, डेंजर आहे. तो घोडा कंट्रोल व्हायचा. हे माईक अडॅप्टर आहे. माईक अडॅप्टर हे जर असेल तर गोप्रो मधनं व्हॉइस रेकॉर्ड होतो, नाहीतर नाही होत. हे सगळ्यात महत्वाचं. हे आणि हे भाऊ आहे, असा विषय. ते असेल तरच आवाज आहे, नाहीतर नाही आवाज. बर चला निघतो मग. हो का? प्रिपरेशन करू. येस. मला सांग काय विषय, कसं करायचंय? जाऊ तर त्याच्यानुसार जाऊ. चलो गाईज, घरी जायचा टाइम झालेला आहे. भेटलो. रोडला किती गर्दी आहे रे. असं वाटतं वायझर ओपन ठेवायला पाहिजे, पण धूळ वगैरे जाते ना. धूळ नाही एवढी, पण नाही थोडीफार.
भाई उद्या संडे राव, मला संडेला स्केट्स करायला. एक स्केटिंगचं ग्राउंड दाखवतो तुम्हाला विमाननगर मध्ये. दत्त मंदिर आहे ना, मागच्या साईडला गेलं. दत्त मंदिरापासून बघा इथं आलो. हे स्केटिंगचं ग्राउंड आहे आपलं. मला इथं एकदा यायचं आहे, बघू ट्राय करतो. झालं तर उद्या मॉर्निंगला येतो इथं. हे वालं ग्राउंड आहे, पूर्ण मोठं ग्राउंड आहे. रात्रीचे ना 11:50 झालेत, म्हणजे ऑलमोस्ट 12 वाजलेत. गाडी चालवायला आहे ना गाईज आजकाल मजा यायला लागली, माहिती का. एन्जॉय करायला लागलो मी या सगळ्या गोष्टी. पहिल्यांदा एक्साइटमेंट होती, ती एक्साइटमेंट थोडीशी नाही का कमी झाली. त्याच्यानंतर आता थोडस नाही का काय म्हणतात त्याला, गाडी चालवण्याचा आनंद घ्यायला लागलो आता, नाही का मी. पहिले तसं नव्हतं ना होत, आता फील करायला लागलोय गाडीला मी. विषय एवढा का ट्रॅफिक झालाय. ओके, एक जण स्लो चाललाय, त्याच्या मागे दुसरा स्लो चाललाय. अरे भाई फोनवरती बोलत चाललाय, हाय का काय. रॉंग गोष्टींना फॉलो केलं ना असं होतं गर्दी. शिट. पुढे थांबायला पाहिजे होतं गाईज. बाय द वे, आजचा शॉर्ट अँड सिम्पल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आता काय जास्त गप्पा गोष्टी करण्यासारखा विषय काय नाही आहे. खूप मोठे मोठे व्हिडिओज बनतात, आय नो दॅट. आणि तेवढं जास्त कंटेंट आहे ना कधी कधी नाही निघत, बट मॅनेज करा. आणि सध्या आहे ना मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. सो थोडंसं तुम्ही प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करत राहा, शेअर करत राहा आपल्या ओळखीच्यांना.